हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटत राहील। त्यामुळे तुम्ही माझा कोणताही व्हिडिओ मिस करणार नाहीत। तर पहा, बीकॉम थर्ड इयर सेमिस्टर 6 मॅनेजमेंट अकाउंट याची एक्झाम तुमची 4 एप्रिल 2025 या दिवशी होणार आहे। तर त्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, ठीक आहे। तर बघा, फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस गेल्या वेळेस प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये 15 गुणासाठी 2 क्वेश्चन आले होते 15 गुणासाठी, ठीक आहे। आणि दुसरा क्वेश्चन लॉ ऑर क्वेश्चन किंवा तिसऱ्या क्वेश्चन लॉ ऑर क्वेश्चन असे आले नव्हते, सेपरेटली आपल्याला प्रश्न ते दिलेले होते। तर तुमचे 30 मार्क या चॅप्टरमध्ये फिक्स होऊ शकतात, नाहीतर 15 तर मार्क फिक्सच आहेत, किंवा 20 मार्कासाठी कॉमन साईज बॅलन्स शीट तसेच कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट किंवा इन्कम स्टेटमेंट यातील कुठलाही क्वेश्चन 20 मार्कासाठी येऊ शकतो। 2023चा जो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे त्यातील आपण जे आन्सर बघितले तर त्यामध्ये काय सांगितलेलं होतं, कॉमन साईज स्टेटमेंट आणि बॅलन्स शीटसुद्धा हे दोन्ही बनवायला सांगितलेले होते, ठीक आहे। तर तसंसुद्धा तुम्हाला सांगितलं जाऊ शकतं, त्यामुळे कसं ध्यानात ठेवायचं तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तुम्हाला एक्झामला जाण्याआधी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरेल। एक्झाम देऊन आल्यानंतर तुम्ही एक कमेंट करून मला खरंच सांगू शकतात की खरंच तुम्हाला हे व्हिडिओ महत्त्वाचे झाले की नाही, ठीक आहे। तर पहा, फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस यामध्ये आपल्याला 4 मेथड आहेत। तर ती 4 मेथड कोणत्या आहेत आणि ते आपल्याला बघायचे आहे। तर बघा, आपल्याला कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस, त्याचबरोबर कॉमन साईज स्टेटमेंट ॲनालिसिस, त्याचबरोबर ट्रेंड ॲनालिसिस, ॲव्हरेज ॲनालिसिस, रेशो ॲनालिसिस, फंड फ्लो ॲनालिसिस, कॅश फ्लो ॲनालिसिस हे एवढ्या मेथड आपल्याला नाहीत, ठीक आहे। फक्त तुम्हाला 5 मेथड लक्षात ठेवायचे आहेत, कन्फ्यूज होऊन जायचं नाही। एक ठेवायचे कॉमन साईज इन्कम स्टेटमेंट, कॉमन साईज बॅलन्स शीट, त्याचबरोबर कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट, कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट आणि ट्रेंड ॲनालिसिस। तर त्याचासुद्धा मी सांगणार आहे प्रॉब्लेम कशा प्रकारे आहेत, तर याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर सगळ्यात आपण आधी बघणार आहोत कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट। कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम कसे दिले जातात तर ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। तर इथे पहा, कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीटचा प्रॉब्लेम आहे फर्स्ट, हा सगळ्यात सिंपल प्रॉब्लेम आहे। तर कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट म्हटलं की तुम्हाला काय फॉर्मॅट आहे आणि काय फॉर्म्युला आहे, तर पहा, कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट म्हटलं की तुम्हाला फॉर्मॅट हा अशा प्रकारे बनवायचा आहे। पहिला असेल तुमचा पर्टिक्युलरचा कॉलम, दुसरा तुम्ही प्रिव्हियस इयर करंट इयर लिहिण्याऐवजी तुम्हाला जे प्रॉब्लेममध्ये आधी प्रिव्हियस इयर दिले, करंट इयर आता 2012 दिले, ठीक आहे। तर प्रिव्हियस इयर म्हणून लिहिण्याची गरज नाही, डायरेक्टली तुम्ही 2012 2013 हे लिहू शकतात। त्यानंतर ॲब्सोल्यूट चेंज, इन्क्रीज और डिक्रीज, जो काही डिफरन्स आहे, कितीने इन्क्रीज झाले कितीने डिक्रीज झाले हे तुम्हाला इथे लिहायचं। आणि पर्सेंटेज चेंज, इन्क्रीज और डिक्रीज, तर पर्सेंटेज कसे काढायचे आहे तर याचा एक फॉर्म्युला आहे, ठीक आहे। तर याचा फॉर्म्युला काय आहे तर पहा, कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट असेल किंवा कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट असेल, तुम्हाला हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे। पर्सेंटेज चेंज इज इक्वल टू ॲब्सोल्यूट चेंज डिवायडेड बाय प्रिव्हियस इयर इंटू 100, प्रिव्हियस इयर व्हॅल्यू इंटू 100। तर पहा, ॲब्सोल्यूट चेंज म्हणजे काय, जो काही डिफरन्स आलेला आहे, ठीक आहे। तर हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। पहा, इथे प्रिव्हियस इयरला इक्विटी शेअर कॅपिटल किती आहे, 2,25 लाख आहे, ठीक आहे। त्यानंतर करंट इयरला किती आहे, 25 लाखच दिलेला आहे, 25 लाखच दिलेला आहे। प्रिव्हियस इयरला पण तेवढंच आहे, करंट इयरला पण तेवढंच आहे। ॲब्सोल्यूट चेंजमध्ये काय येणार आहे का तर नाही। काही विद्यार्थी ते ॲब्सोल्यूट चेंजमध्ये लिहितात, हां प्रिव्हियस इयरचं 25 होतं, करंट इयरचं 25 आहे, तर 25,000 हे आपल्याला चांगलं इन्क्रीज झालेलं आहे म्हणून लिहितात, परंतु इथे काहीच घ्यायचं नाही, पर्सेंटेजसुद्धा काहीच लिहायचे नाही, ठीक आहे। तर हे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी आहे। त्यानंतर पहा, याचा फॉर्मॅट तुम्हाला लक्षात आला। फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इकडे लिहित असताना काय करायचं आहे,
कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीटमध्ये सगळ्यात आधी तुम्हाला इक्विटीज अँड लायबिलिटीज लिहायचं. त्यानंतर शेअर होल्डर्स फंडमध्ये काय काय येतं, तर इक्विटी, शेअर कॅपिटल, रिझर्व्ह अँड सरप्लस येतं. त्यानंतर नॉन करंट लायबिलिटीज हे लिहायचं. त्यानंतर नॉन करंट लायबिलिटीजमध्ये कोणकोणते घटक येतात, तर लॉंग टर्म लोन, त्याचबरोबर डिबेंचर असेल तर डिबेंचर, हे तुम्हाला नॉन करंट लायबिलिटीजमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर करंट लायबिलिटीज कोणकोणत्या आहेत, तर इथे डायरेक्टली करंट लायबिलिटीची अमाऊंट दिलेली आहे, त्यामुळे आपण घेतलेलं आहे. कुठे कुठे तुम्हाला करंट लायबिलिटी खाली दिलेलं जातात, सन्ड्री क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट, तर ह्या ज्या आहेत तर हे तुम्हाला इथे लिहायचं आहे आणि याची टोटल करायची आहे. आता टोटलमध्ये तुमची टोटल पहा, इथे असेट लिहिलेलं आहे. सगळ्यात आधी फिक्स असेट येतात, त्यानंतर करंट असेट येतात. ठीक आहे, तर फिक्स्ड असेट, करंट असेट लिहून झाल्यानंतर टोटल बी आणि टोटल ए, लायबिलिटीची आणि तुमची असेटची टोटल सेम आली पाहिजे. ठीक आहे, याची टोटल जेव्हा तुमची सेम येते तर तेव्हा तुमचा प्रॉब्लेम हा बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर खरंच काही येत नसेल किंवा आठवतच नसेल काय लिहावं, तर सगळ्यात महत्त्वाचं मी सांगत आहे. तर पहा, फॉर्मॅट पर्टिक्युलर, प्रिव्हियस इयर, करंट इयर, ॲब्सोल्यूट चेंज, त्याचबरोबर पर्सेंटेज ऑफ इन्क्रीज डिक्रीज, हे कॉलम करायचे. ॲज इट इज तुम्ही एकाखाली एक हे लिहू शकतात. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, फक्त सगळ्यात आधी इक्विटी, शेअर कॅपिटल हे लायबिलिटीचे अमाऊंट लिहायचं, इथे टोटल करायची. त्यानंतर करंट असेट हे घ्यायचं आहे, फिक्स्ड असेट घ्यायचे आहेत आणि तुम्हाला याची टोटल करायची आहे. जेव्हा तुमच्या दोन्हीची टोटल ही सेम येईल तेव्हा तुमचा प्रॉब्लेम हा बरोबर असेल. तर आता पहा, नेक्स्ट प्रॉब्लेम मी तुम्हाला दाखवते. आता पहा, हा कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीटचाच प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीटचाच प्रॉब्लेम आहे. तर आता इथे 2 इयर दिलेले आहेत. लायबिलिटीचे अमाऊंट किती आहे, खाली 14,35,000 आणि 16,95,000, इकडे सुद्धा तीच आहे. तर आता आपण लायबिलिटी साईड बॅलन्स शीटमध्ये आधी घेत असतो, म्हणजे जो काही कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट आपण तयार करतो तर जेवढे काही लायबिलिटीचे साईट आहेत तर तेवढं आपण अगोदर पर्टिक्युलर्समध्ये घेत असतो, त्याची टोटल करत असतो आणि पर्सेंटेज कॅल्क्युलेट करतो आणि त्याच्यानंतर जे ॲसेट आहेत तर ते आपण खालती घेत असतो. तर बघा, हा प्रॉब्लेमचं मी आन्सर तुम्हाला दाखवते. हे पहा, इथे कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीटमध्ये जेवढं काही लायबिलिटीज आहेत तेवढं अगोदर घ्यायचं, टोटल करायची, त्यानंतर पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे. तर पर्सेंटेज कॅल्क्युलेट करत असताना मायनस आहे का प्लस आहे हे व्यवस्थित बघून लिहायचं आहे. जर डिक्रीज झालं तर मायनस लिहा, -1,10,000 घेऊ शकतात किंवा कंसामध्ये याला लिहू शकतात. ठीक आहे, बाहेर लिहिताना पर्सेंटेज हे मायनसमध्ये व्यवस्थित लिहायचं आहे. त्यानंतर असेट पहा, असेटची सुद्धा आयटम्स लिहून तुम्हाला अशा प्रकारे टोटल करायचे आहे. टोटल ही तुमच्या दोन्हीची सेम आलेली पाहिजे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट हे सोडवायचं आहे. त्यानंतर कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट पाहायचं आहे. तर कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंटचा फॉर्म्युला तुम्हाला काय आहे, तर जो आपण कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीटमध्ये वापरतो, काय, तर ॲब्सोल्यूट चेंज डिवायडेड प्रिव्हियस इयर इंटू 100. तर हाच फॉर्म्युला इथे तुम्हाला वापरायचा आहे, कुठलाही चेंज करायचा नाही. फक्त पर्टिक्युलर्समध्ये आता जे आपण सगळ्यात आधी इक्विटी अँड लायबिलिटी, त्याचबरोबर नॉन करंट लायबिलिटी, करंट असेट, करंट लायबिलिटी हे जे घेत होतो, फक्त कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट म्हटलं की स्टेटमेंटमध्ये अगोदर सेल्स घेणं गरजेचं आहे. सेल्स घ्या, त्यामधून सेल्स रिटर्न करा, लेस करायचे आहेत, नेट सेल्स भेटतील. नेट सेल्स घेतल्यानंतर लेस करा कॉस्ट ऑफ गुड्स, भेटेल ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट भेटल्यानंतर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस लेस करा, त्यानंतर काय भेटेल, टोटल ऑपरेटिंग प्रॉफिट भेटणार आहे. त्यानंतर ॲड अदर इन्कम करा, त्यानंतर यातनं लेस एक्सपेन्सेस करा, काय भेटेल, तर प्रॉफिट, नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स भेटेल. तर टॅक्स लेस करा, भेटेल नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. तर याचा प्रॉब्लेम मी तुम्हाला दाखवते. तर इथे पहा, हा प्रॉब्लेम आहे. तर नेट कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंटमध्ये तुमचं आन्सर कसं चेक करायचं, तर प्रॉफिट बिफोर टॅक्स, प्रॉफिट आफ्टर टॅक्स जो तुमचा येतो, तर जे तुमचं नेट प्रॉफिट असतं 1,500 आणि 1,900, तर हे तुमचं फायनल आन्सर हे तुमचं येणार आहे. तेव्हाच तुम्ही समजून जायचं आहे की तुमचं उत्तर हे आलेलं आहे. तर
इथे बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे, फ्रॉम द फॉलोइंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑफ राम कंपनी लिमिटेड फॉर द इयर एंडर 2003 अँड 2004 यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर अ कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट. इथे पहा इन्कम स्टेटमेंट आहे, त्यामुळे मी तुम्हाला वारंवार सांगत आहे, इन्कम स्टेटमेंट म्हटलं की अगोदर तुम्हाला सेल्स घ्यायचे आहेत. आता इथे पहा तुम्हाला नेट सेल्स दिलेले आहेत 8,000 आणि 10,000. इथे रिटर्न्स म्हणून दिलेलं आहे का, तर नाही. जे नेट सेल्स आहेत तेच डायरेक्टली नेट सेल्स, त्यातनं आपण लेस काय करत असतो, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. तर कॉस्ट ऑफ गुड सोल्ड दिलेला आहे. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड केल्यानंतर आपल्याला काय भेटतं, ग्रॉस प्रॉफिट भेटतो. ग्रॉस प्रॉफिटमधनं लेस काय करतो आपण, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस करतो. ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये आपण काय ॲड करतो, इन्कम ॲड करतो. इन्कम काही दिलेला आहे का, तर नाही. ऑपरेटिंग प्रॉफिट आल्यानंतर त्यानंतर आपण इन्कम ॲड करतो, एक्सपेन्सेस लेस करतो. काहीच दिलेलं नाही, तर डायरेक्टली आपल्याला प्रॉफिट बिफोर प्रॉफिट आफ्टर टॅक्स हा भेटणार आहे. तर पहा याचा आन्सर इथे आहे. आपण क्वेश्चन पेपरसुद्धा सोडवून घेतलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला समजलंच असेल. परंतु इन्कम स्टेटमेंट म्हणलं की तुम्हाला या प्रकारे फॉर्मॅट तुमचा येणं गरजेचं आहे. सगळ्यात आधी नेट सेल्स घ्या आणि कॅल्क्युलेशनचं तर मी तुम्हाला सांगितलं आहे. कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीटचा जो फॉर्म्युला आहे त्याच प्रकाराचा फॉर्म्युला आहे. ॲब्सोल्यूट चेंज डिवायडेड प्रिव्हियस इयर इंटू 100 करा, तुमचे पर्सेंटेज हे निघून जातील. तर अशा पद्धतीने कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट तुम्हाला समजलं, त्यानंतर इन्कम स्टेटमेंट समजलं. त्यानंतर आपण पुढे जाऊया कॉमन साईज बॅलन्स शीट. तर बघा कॉमन साईज बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला दोन फॉर्म्युले आहेत. तर कोणते दोन फॉर्म्युले आहेत पहा. ॲक्च्युअल व्हॅल्यू डिवायडेड टोटल असेट ऑब्लिक टोटल लायबिलिटीज इंटू 100 हा आहे बॅलन्स शीटचा. आणि स्टेटमेंटचा काय आहे, ॲक्च्युअल व्हॅल्यू डिवायडेड नेट सेल्स इंटू 100. तर हे दोन फॉर्म्युले तुम्हाला कॉमन साईज बॅलन्स शीटमध्ये लक्षात ठेवायचे आहेत. तर बघा कॉमन साईज बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला अशा प्रकारे इन्फॉर्मेशन दिलेली जाईल. ज्या प्रकारे आपण कंपॅरेटिव्हचा फॉर्मॅट तयार करत होतो त्या प्रकारे करायचा नाही. इथे फॉर्मॅट कसा येईल, पर्टिक्युलर्स प्रिव्हियस इयर पर्सेंटेज, पर्टिक्युलर्स प्रिव्हियस इयर पर्सेंटेज, करंट इयर पर्सेंटेज, अशा प्रकारे याचा फॉर्म्युला येणार आहे. इथे पहा याचा आन्सर मी तुम्हाला दाखवत आहे. कॉमन साईज बॅलन्स शीटचा फॉर्म्युला पर्टिक्युलर्स प्रिव्हियस इयर पर्सेंटेज करंट इयर पर्सेंटेज. हे लिहिल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी काय करायचं आहे, ज्या प्रकारे आपण कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीटमध्ये घेत होतो इक्विटी अँड लायबिलिटी, शेअर होल्डर फंड, असेच तुम्हाला घ्यायचं आहे. टोटल करायची आहे, टोटलच्या पुढे 100% द्यायचं आहे. टोटल करायची आहे असेटची, त्यानंतर याच्या पुढे 100% हे करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पर्सेंटेज कशी कॅल्क्युलेट करायचे. बघा अगोदर हे कॉलम लक्षात न घेता तुम्हाला अगोदर हा पूर्ण कॉलम लिहायचा आहे. त्यानंतर टोटलच्या पुढे तुम्हाला 100% द्यायचं आहे दोन्हीच्या पुढे. आणि याचा फॉर्म्युला काय आहे, ॲक्च्युअल व्हॅल्यू डिवायडेड टोटल लायबिलिटी. आता आपण लायबिलिटीचे कॅल्क्युलेट करत आहोत, तर लायबिलिटीची टोटल घ्या. फिक्स्ड असेटमध्ये याचे टोटल घ्यायचे आहे, जी की असेटचे आहे. कुठलीही घेतली तरी दोन्हीपर्यंत सेमच आहे, परंतु ज्याचं त्याला घेणं गरजेचं आहे. तर बघा इथे कसं पर्सेंटेज कॅल्क्युलेट केले हे. शेअर कॅपिटलचे ॲक्च्युअल व्हॅल्यू किती आहे, 6,58,000 डिवायडेड 10,03,000 इंटू 100 करा, किती येईल 65.60%. तर अशा प्रकारे कॉमन साईज बॅलन्स शीट ही तुम्हाला प्रिपेअर करायची आहे. आणि पहा आता इथे आपण काय केलं, इक्विटी शेअर कॅपिटलला ॲक्च्युअल 2003चेच आपण लायबिलिटीची टोटल घेतली. त्यानंतर करंट इयरची करत असताना हे 7 लाख डिवायडेड हे 10,50,000 करंट इयरची घ्यायची आहे. प्रिव्हियस इयरला प्रिव्हियस इयरची आणि करंट इयरची टोटल ही तुम्हाला घ्यायची आहे. तर अगदी सोपं आहे कॉमन साईज बॅलन्स शीटसुद्धा. त्यानंतर आपण बघणार आहोत कॉमन साईज इन्कम स्टेटमेंट. तर कॉमन साईज इन्कम स्टेटमेंटचा फॉर्मॅटसुद्धा असाच असणार आहे, फक्त त्यामध्ये फॉर्म्युला चेंज आहे. ठीक आहे,
कंपॅरेटिव्हमध्ये इन्कमच्या आणि बॅलन्स शीटमध्ये सेमच फॉर्म्युला आहे, फक्त कॉमन साईजमध्येच बॅलन्स शीट आणि इन्कम स्टेटमेंट याचा फॉर्म्युला हा वेगवेगळा दिलेला आहे. तर आता इथे पहा, हा प्रॉब्लेम आहे सन लिमिटेड फॉर 2003-2004 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड. तर प्रिपेअर कॉमन साईज स्टेटमेंट आपल्याला सांगितलेलं आहे. तर स्टेटमेंट म्हटलं की मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, पर्टिक्युलर्स जे आपण घेत असतो, ठीक आहे. सगळ्यात आधी काय करतो, सेल्स, त्यातनं लेस रिटर्न्स लेस केल्यानंतर नेट सेल्स भेटतात. तर तेच नेट सेल्सच आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत. तर ते कशा प्रकारे पहा, याचा आन्सर आहे. सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, सेल्समधनं लेस रिटर्न्स करायचे आहेत आणि नेट सेल्स हे काढायचे आहेत. आणि जे तुमचे नेट सेल्स येणार आहेत त्याला 100% कन्सिडर करायचं आहे आणि 100%च तुम्हाला इथे द्यायचं आहे, ठीक आहे. आणि जेव्हा आपण बघा इथे आता कॉस्ट ऑफ गुड सोल्ड आहे, ठीक आहे. आता याचे पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे आहेत. तर कसं करणार, तर ॲक्च्युअल व्हॅल्यू डिवायडेड नेट सेल्स इंटू 100. हे वरचे सेल्स घ्यायचे नाहीत, आपल्याला नेट सेल्स घ्यायचे आहेत, ठीक आहे. जरी ते प्रॉब्लेममध्ये अगोदरच नेट सेल्स दिलेलं असतं तर ते आपण घेतलेलं असतं, परंतु दिलं आहे का आपल्याला नाही, हे आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. तर हे नेट सेल्स कॉमन साईज स्टेटमेंटचा फॉर्म्युला काय आहे, ॲक्च्युअल व्हॅल्यू डिवायडेड नेट सेल्स इंटू 100 आहे. आता हे सेल्स कॅल्क्युलेशन कसे केले, तर बघा, ॲक्च्युअल व्हॅल्यू डिवायडेड नेट सेल्स इंटू 100 किती येणार आहे, 101.63% हे येणार आहे. तर याचे कॅल्क्युलेट करत असताना करंट इयरचे, आता इथे मी इयर टाकलेलं नाही, इथे पहा 2003-2004 हे झालं प्रिव्हियस इयर. 2003 हे प्रिव्हियस इयर. या प्रिव्हियस इयरला याचे नेट सेल्स ॲक्च्युअल व्हॅल्यू याचीच, ठीक आहे. आणि इकडे करंट इयरला याचीच नेट सेल्स घ्यायचे आहेत आणि याचीच ॲक्च्युअल व्हॅल्यू ही घेऊन तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे. परंतु इकडचा जो स्टेटमेंटचा फॉर्मॅटला, तुम्हाला स्टेटमेंट म्हटलं की लक्षात आले असेल, सेल्स घ्यायचं, लेस रिटर्न करायचे, नेट सेल्स भेटतील, लेस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड करायचं, ग्रॉस प्रॉफिट भेटेल, लेस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस करायचे, त्यानंतर अदर इन्कम यामध्ये ॲड करायचं, लेस करायचं अदर एक्सपेन्सेस, त्यानंतर तुम्हाला काय भेटेल, एक्सपेन्सेस लेस केल्यानंतर नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स भेटेल, यामधून लेस करायचा टॅक्स, नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स तुम्हाला इथे भेटणार आहे, आफ्टर टॅक्स. तर हा जो नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स आहे, तर ही कुठला आहे, तर आपल्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला आन्सर दिलेला आहे, पहा, नेट प्रॉफिट 70,742 प्रिव्हियस इयर आणि करंट इयरचा आहे 88,851. तर हाच आपला नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स आला असेल तर अगदी उत्तर बरोबर आहे, हे आपल्याला तिथेच समजून जाईल. तर अशा प्रकारे तुम्हाला कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट, कॉमन साईज बॅलन्स शीट, कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट, कॉमन साईज इन्कम स्टेटमेंट हे समजलं असेल असं मी गृहीत धरते. त्यानंतर नेक्स्ट आहे ट्रेंड पर्सेंटेज. तर ट्रेंड पर्सेंटेजवरती जास्त प्रॉब्लेम विचारले जात नाहीत, परंतु आपण न वगळता आपल्या डोळ्याखालून गेलेलं कधीही चांगलं. तर बघा, ट्रेंड पर्सेंटेज हे खूप महत्त्वाचं आहे. जर याचे सेपरेटली प्रॉब्लेम घ्यायचे असतील तर तसे तुम्ही मला कमेंट करा, आपण तसे प्रॉब्लेमसुद्धा घेऊयात. तर ट्रेंड पर्सेंटेज याचा फॉर्म्युला आहे करंट इयर डिवायडेड बेस व्हॅल्यू इंटू 100. तर आता इथे बघा, प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे, जसा प्रॉब्लेम दिला जाईल तसा याचा फॉर्मॅट होणार आहे. तर बघा इथे काय दिलेलं आहे, सेल्स, परचेस, एक्सपेन्सेस, प्रॉफिट. तर याचा बेस काय आहे 2013, तर याला आपण 100% कन्सिडर करणार आहोत. तर याचा आन्सर पहा कशा प्रकारे येईल, ट्रेंड पर्सेंटेज फॉर द बेस इयर 2013. पर्टिक्युलर्स सेल्स लिहा ॲज इट इज तुम्हाला इथे लिहायचं आहे, फक्त इकडे फॉर्मॅटकडे लक्ष करायचं आहे. 2013मध्ये अमाऊंट पर्सेंटेज, 2014 अमाऊंट पर्सेंटेज, 2015 अमाऊंट पर्सेंटेज. सेल्स किती दिलेले आहेत 2013चे, 50,000, 40,000, 5,000, 5,000 ॲज इट इज लिहा. आता आपण बेस इयर आपण कॅल्क्युलेट करत असताना आपण बेस इयर किती आहे 100% आहे. तर आपलं बेस इयर 100% सगळ्याला आपण देणार आहोत. 2014चे अमाऊंट ॲज इट इज तुम्हाला इथे लिहायचे आहे, 2015चे. आता राहिला इथला
आता पहा हे पर्सेंटेज कसे कॅल्क्युलेट करायचे, ठीक आहे. तर करंट इयर डिवायडेड बेस इयर व्हॅल्यू. आता बघा ही जी आहे करंट इयर झालं, याचा बेस इयर कोणता आहे तर सेल्सचा बेस इयर 50,000 आहे. तर 75,000 डिवायडेड 50,000 इंटू 100 करा, किती येईल 150% येणार आहे. तर याचा बेस इयर काय आहे, हाच आहे. तसंच कॅल्क्युलेट करायचं. परचेसचा ॲक्च्युअलमध्ये जी करंट इयर व्हॅल्यू आहे किती आहे 60,000, बेस इयरची किती आहे 40,000, डिवायडेड करा इंटू 100 केल्यानंतर याचीसुद्धा 150% येणार आहे. त्याचप्रकारे 8,000 डिवायडेड 5,000 इंटू 100 करा 160%. त्याचबरोबर 7,000 डिवायडेड 5,000 इंटू 100 140%. अशा प्रकारे हा ट्रेंड पर्सेंटेज फॉर द बेस इयर हा तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचा आहे. जर याचे प्रॉब्लेम आणखीन घ्यायचे असतील तर तशी तुम्ही मला कमेंट करा, आपण याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवूया. तशी याची काही गरज नाही, परंतु जर तुम्हाला आवश्यक असं वाटलं असेल तर तुम्ही तसे मला सांगा, आपण यावरती सुद्धा प्रॉब्लेम घेऊयात, ठीक आहे. तर आपण याआधीच्या व्हिडिओमध्ये रेशो ॲनालिसिस यामधील कोणते घटक महत्त्वाचे आहेत ते आपण घेतलं. यानंतर आज आपण चॅप्टर फर्स्ट इन्कम स्टेटमेंट, तर फायनान्शियल इन्कम स्टेटमेंटमधील जे महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत ते सुद्धा घेतलेले आहेत. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण युनिट 3 वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट, तर याचे आपण जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत लक्षात ठेवण्यासारख्या तर ते आपण घेणार आहोत. पेपर आहे 4 एप्रिल 2025. त्याच्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. जर माझे व्हिडिओ खरंच यूजफुल तुमच्यासाठी झाले असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवू शकतात. त्यामुळे आणखीन मला व्हिडिओ बनवण्यास म्हणजे उत्साह येईल, जेणेकरून जर तुमच्या जास्ती फायद्याचे होत असतील तर मी जास्तीत जास्त व्हिडिओ अपलोड करेन. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये 3rd चॅप्टर सोबत. तोपर्यंत अभ्यास करा. धन्यवाद.